लोकहितवादी. महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून लोकहितवादींना ओळखले जाते. लोकहितवादींचे नाव गोपाळ हरी देशमुख असे होते. त्यांचा जन्म इसवी सन 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुणे येथे झाला. इंग्रजी, संस्कृत, फारसी, गुजराती, हिंदी इत्यादी भाषा त्यांनी आत्मसात केल्या. दुभाषी या पदावर ते नियुक्त झाले. पुढे शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम कमिशनर, जज आदी पदावर त्यांनी काम केले. त्यांना सरकारने रावबहादूर ही पदवी दिली होती. लोकहितवादी अनेक पदवे व पदव्या शासनाकडून व लोकांकडून मिळवून सन्मानित झाले. भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केले त्याला श्वेतपत्रे असे म्हणतात. त्यातून त्यांचा पुरोगामी दृष्टिकोन व समाजहिताविषयीची कळकळ दिसून येते. लक्ष्मीज्ञान, गीतातत्व, जातिभेद, भरतखंडपूर्व, भिक्षुक, लंकेचा इतिहास, ऐतिहासिक गोष्टी, पानिपतची लढाई, कलियुग आदी ग्रंथाचे लेखन केले. लोकहितवादी द्रष्टे विचारवंत होते. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, खुळ्या समजुती इत्यादींवर त्यांनी सडेतोड विचार मांडले. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्व यावर त्यांनी हल्ला केला. स्त्रियांच्या समानतेचे विचार त्यांनी मांडले. भारतीय समाजाची जातीव्यवस्थेमुळे अधोगती झाली आहे यावर लोकहितवादींनी जोरदार टीका केली. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाचा त्याग करून समाजहितासाठी नवीन आचार विचाराचा स्वीकार करावा असा त्यांनी आग्रह धरला. लोकहितवादींचे धार्मिक सुधारणेविषयीचे विचार अत्यंत चिंतनीय आहेत. लोकहितवादींनी लोकांच्या निष्क्रियतेवर टीका करून कृतिशील बनले पाहिजे असा आग्रह धरला. त्यांनी 19व्या शतकाच्या भारतीय समाजव्यवस्थेतील दोष आणि वैगुण्य यावर अचूक बोट ठेवले. लोकहितवादींचे सामाजिक व धार्मिक प्रश्नांवरील विचार पुरोगामी होते. त्यांनी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत सुधारणा करण्याचा आग्रह धरला. म्हणूनच त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक मानतात. ते व्यवहारवादी होते. समाजाची प्रगती होण्यासाठी इंग्रजी विद्या, भौतिकशास्त्राचे ज्ञान, आधुनिक उद्योगधंदे यांचा त्यांनी आग्रह धरला. तसेच समाजाच्या दुःखाचा शेवट होईल अशी त्यांची धारणा होती. लोकहितवादी शास्त्रशुद्ध विचारसरणीचे प्रवर्तक होते. समाजातील भेदभाव नष्ट झाले तरच समाज एकजिन्सी बनेल आणि त्याच समाजात राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागेल असे त्यांचे मत होते. काळानुसार धर्मात व चालीरीतीत बदल करावेत, जातीयता नष्ट करावी, स्त्रियांना शिक्षण व बरोबरीचे स्थान द्यावे, आळशीपणा सोडून उद्योगी बनावे, स्वशासन पद्धती, प्रवृत्तीवादी होणे या सर्व मार्गांनी समाजसुधारणा होऊ शकतात हे त्यांनी शिकवले. त्यामुळेच त्यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. इसवी सन 9 ऑक्टोबर 1892 रोजी त्यांचा मृत्यू झाला.